मंडळी, एक प्रश्न जो देशातील करोडो जनतेच्या मनात गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपर्यंत एकही पत्रकार परिषद का घेतली नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कोणालाच मिळालेलं नाही। पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला यामागची संभाव्य कारणं नक्कीच समजतील। पत्रकार परिषद, जिथे पत्रकार थेट जनतेचे प्रश्न विचारतात आणि देशाच्या पंतप्रधानांना लाईव्ह कॅमेरासमोर त्या प्रश्नांची थेट उत्तरं द्यावी लागतील। कारण प्रश्न खूप आहेत आणि कदाचित त्या प्रश्नांची उत्तरं देणं तितकंच कठीण आहे। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो आणि पत्रकार परिषद म्हणजे सत्तेला जाब विचारण्याचं एक माध्यम असतं। आणि जेव्हा देशाचा सर्वोच्च नेता पत्रकारांच्या प्रश्नांपासून दूर राहतो तेव्हा लोकांच्या मनात शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे। 2014 पासून हजारो सभा झाल्या, मोठमोठी भाषणं झाली, मन की बातसुद्धा झाली, परदेशात मुलाखतीही दिल्या गेल्या। मग प्रश्न उरतो एकच की आजपर्यंत नरेंद्र मोदींनी एकही प्रेस कॉन्फरन्स का घेतली नाही आणि त्यामागे नेमकी कोणती कारणं असू शकतात, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी कैलास आणि तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र। मंडळी, नरेंद्र मोदींनी आजपर्यंत एकही पत्रकार परिषद का घेतली नाही यामागे फक्त एकच कारण नाही तर अनेक कारणं आहेत आणि ती समजून घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक मुद्द्याकडे स्वतंत्रपणे पाहावे लागेल। म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण एक एक करून सर्व गोष्टी उलगडून पाहणार आहोत। मणिपूर गेली अनेक वर्ष हिंसाचाराच्या आगीत जळत आहे आणि गृहमंत्र्यांकडून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली जात नाही। कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नाही, अर्थमंत्र्यांकडून महागाई नियंत्रणात येत नाही, डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण होत आहे, संरक्षण मंत्र्यांवर दहशतवाद रोखण्यात अपयश आल्याचे आरोपसुद्धा होतात, रेल्वे मंत्र्यांवर रेल्वे दुर्घटना रोखण्यात अपयश आल्याची टीका होते, शिक्षण मंत्र्यांकडून पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थापन सांभाळले जात नाही। नीट पेपरफुटीनंतर देशातील विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले, कारण पेपरफुटी ही काही पहिल्यांदाच घडलेली घटना नाही तर गेल्या 10 वर्षात 89 वेळा पेपर लीक झाले। संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याच्या घटनासुद्धा समोर आल्या। बेटी बचाव बेटी पढावच्या घोषणा दिल्या जातात, पण आंदोलनात सहभागी झालेल्या महिला विद्यार्थिनींवरही लाठीचार्ज झाल्याचे चित्र दिसले। त्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले, हीच का तुमची महिला सक्षमीकरणाची व्याख्या? कित्येक न्यूज चॅनलने ही घटना दाखवलीच नाही तर त्यांनी काय दाखवले माहिती? नरेंद्र मोदींनी मेलोनीला दिलेली मेलोडी चॉकलेट किती चॉकलेटी आहे ना? वा। आता प्रमुख मुद्द्यावर येऊ। नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? 2014 भाजपने नरेंद्र मोदींचा चेहरा पुढे करून जनतेला अनेक आश्वासनं दिली। त्या आश्वासनांपैकी कित्येक आश्वासनं पूर्ण झालीच नाही। त्यामुळे पत्रकार परिषद घेतल्यास पत्रकारांकडून त्याच मुद्द्यावर कठोर प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि जर त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाही तर सरकारची प्रतिमा प्रभावित होऊ शकते आणि विरोधकांनाही मग जनतेसमोर सरकारविरोधी अजेंडा मांडण्याची एक मोठी संधी मिळू शकते। आणि यामुळेच नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून पत्रकार परिषद घेतली नाही असे अनेक जाणकारांचे मत आहे। 2014 गुजरात मॉडेल आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाच्या आधारावर जनतेला अनेक आश्वासनं देण्यात आली। अच्छे दिन आएंगे असे सांगण्यात आले, परदेशातील काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन सुद्धा देण्यात आले, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन देण्यात आले, महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे आणले जातील असे सांगण्यात आले। मात्र आजही महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतात। लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत। NCRBच्या रिपोर्टनुसार 2019 ते 2021 या 3 वर्षात देशभरातून 2.5 लाखांहून अधिक अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली, तर महिला आणि मुली मिळून हा आकडा 13 लाखांहून अधिक असल्याचे विविध अहवालांमध्ये नमूद करण्यात आले। त्यामुळे परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येते। शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन सुद्धा देण्यात आले होते, मात्र उलट खत, बियाणे आणि फवारणीची औषधे आणि इतर शेती खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, पण शेतीमालाला भाव नाही। आजची अशी परिस्थिती आहे। भ्रष्टाचार संपवण्याचे आश्वासन सुद्धा देण्यात आले होते, परंतु भ्रष्टाचार संपवण्याऐवजी अनेक भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते नंतर भाजपमध्ये दाखल झाले। आणखी एक मुद्दा म्हणजे रुपयाची घसरण।
डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत करण्याचे आश्वासन सुद्धा देण्यात आले होते. मात्र आज डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक पातळीवर घसरला आहे. महागाई कमी करण्याचे आश्वासन सुद्धा देण्यात आले होते. 2014 मध्ये डिझेल सुमारे 57 रुपये, पेट्रोल 71 रुपये आणि घरगुती गॅस सिलेंडर 400 रुपयांना मिळत होता. तर आज पेट्रोल 112 रुपये, डिझेल 100च्या जवळपास आणि गॅस 930 पर्यंत पोहोचला आहे. हीच आजची परिस्थिती आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढल्या की त्याचा थेट परिणाम महागाईवर होतो. डिझेल महाग झाल्यावर माल वाहतुकीचा खर्च वाढतो आणि त्यामुळे वस्तूंच्या किमती वाढतात. पेट्रोल महाग झाल्याने प्रवास खर्च वाढतो, तर गॅस सिलेंडर महाग झाल्याने घरगुती बजेट वाढतो आणि यामुळे जवळपास प्रत्येक वस्तू आणि सेवेची किंमत वाढते आणि सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त महागाईचा भार पडतो. तसेच 100 स्मार्ट सिटी उभारण्याचे आश्वासन सुद्धा देण्यात आले होते. मात्र ते सुद्धा पूर्ण झालेलं नाही आणि दहशतवाद संपवण्याचे आश्वासन सुद्धा देण्यात आले होते. मात्र पहलगाम, पुलवामा आणि दिल्ली कार बॉम्ब स्फोट या दहशतवादी घटना सिद्ध करतात की सरकार दहशतवाद रोखण्यात अपयशी ठरले. मंडळी, 2014 मध्ये भाजपने जनतेसमोर अनेक आश्वासने आणि मोठमोठी स्वप्न दाखवली. त्यापैकी अनेक आश्वासनं पूर्ण झालीच नाहीत आणि पत्रकार परिषदेत हे सर्व प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे नरेंद्र मोदींनी आजपर्यंत एकही पत्रकार परिषद घेतली नाही असे अनेक जाणकारांचे मत आहे. मंडळी, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन विश्लेषणासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.